अर्धा पगार माझ्या पत्नीला देतो. असे पण काही लोक आहेत ना, लोक म्हणजे धम्मचारी आहेत. हां, बरोबर, दुसऱ्या लोकांचं सांगत नाही. तर आपण नंतर बोलू, माझे येऊ द्या माझं नंतर, कारण काय होईल. तुम्ही मला विचारता का? चांगलं आहे. ती सांगेलच तुम्हाला, पण मी सांगतो जाहीरपणे, ती मला 100% भागीदार. मी काय म्हटलं, अर्धे अर्धे तरी. ते सगळे जे पैसे आहेत तिचे, ते सगळे काय करते, हे तुमचे आहेत. म्हणून भागीदार कमीत कमी आपण काय करतो, शेअर माहीत आहेत ना, 10% शेअर, 20%, 50%. तर या सगळ्या पगाराचा जो हिस्सा आहे ना माझा, तो किती शेअर आहे, 100%. तिचा पगार जो आहे तो सगळा 100% कुणाच्या नावाने येतो, तो माझ्या हातात आहे. आणि जे काय करायचं सगळं मी करतो. तुम्ही चांगला प्रश्न विचारला, ह्याच्यातून काय होईल, चेरित द धम्मा, बरोबर आहे. हां, हे आपल्याला जमलं पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणजे पुरुष असेल तर पुरुषांनी आपल्या पत्नीला, हे की बाई तुला घे, तुला काय करायचं कर, मी त्याचा हिशोब मागणार नाही, हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, मैत्रीपूर्ण. आपण जे म्हणतो नाही ते की मैत्रीचा प्रकाश फरवला पाहिजे. म्हणजे केवळ आपण हिस्सेदारी दुसऱ्या बाबीमध्ये करतो, आजारपणामध्ये करतो, माझी सेवा केली पाहिजे. तुमचा स्वयंपाक कोण करतो, आपल्या सगळ्या पुरुष जातीचा स्वयंपाक कोण करतं, म्हणजे ती 100% योगदान देते. पण आपण आपण काय करतो, 2000 देण्यासाठी काय करतो, ते हिस्सेदारी आपण कधी मान्य करत नाही. म्हणून ह्या सगळ्यासाठीच आहे, केवळ पुरुषासाठीच आहे असं नाही, किंवा स्त्रियांसाठी असं नाही. तर मैत्री जर आपल्यामध्ये असेल तर आपण काय करतो, एकमेकाला आपल्याला भागीदार करता आलं पाहिजे. आनंदामध्ये आपल्याला एकत्र शेअरिंग करता आलं पाहिजे, दुःखामध्ये आपल्याला एकमेकाला शेअरिंग करता आलं पाहिजे, पैशामध्ये आपल्याला शेअरिंग करता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण भागीदार एकमेकाला बनवलं तर काय होतं, त्याच्यामध्ये